राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय 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 राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय रूप पाहता दोच्यांनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देणे बरो सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देणे बरो सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
जय जय राम 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 कृष्ण जय जय राम अभंग म्हणा एखादा
Oh
काय म्हणतात महाराज, कोणी सुना कोणी देखी, कोणी की स्वतंत्र. पुढे अवघी असते जग निंद, हा झाली निंद पारखी. पुढे हा बरं, थोडस अभंगाची मदत करायचं म्हणजे होते त्या. बरं का ते विठाल विठाल पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो कोणी सुना कोणी देखी, कोणी की स्वतंत्र. अवघे असे जगनिंद्य, जगनिंद्य सारखे सारखे. हा सगळ्यांच्याच पाठातला अभंग आहे. जगद्गुरु तुकोबर आहे. कार्याच्या प्रसंगामध्ये रूपक करतात, याला रूपक म्हणतात. रूपक संसारातलं रूपक आहे, पण परमार्थातला अनुभव आहे, परमार्थातला अभंग. संसारामध्ये हे तीन नाते तुम्हाला माहिती आहेत, सोन देखी आणि स्वतः सातव असते, ते स्वतंत्र असते. जरा घरामध्ये कारण नांदून नांदून झालेली असते ते, बरं का, नांदून नांदून झालेली असते. देख अर्धे स्वतंत्र असते आणि सून पूर्ण परतंत्र असते. सोनाला अजून अधिकार आलेला नसतो याच्यातून. या ठिकाणी जगोबर आहे, आमचे तुकोबर आहे सांगतात की असं त्या गोकुळात होते. त्याचा मूळ अर्थ असा आहे की श्रुती ज्या होत्या त्या श्रुती कर्मपर काही होत्या. कर्मपर किती होत्या ऋग्वेदातल्या? ते 80,000 श्रुती होत्या. 16,000 उपासनेपर होत्या आणि 4,000 ज्ञानपर होत्या. ज्ञानपर होत्या त्याला सासू म्हणावं, उपासनापर म्हणा त्याला देख म्हणावं, आणि 80,000 क्रियाच्या आणि त्याला एक प्रकारच्या सुना म्हणावं, सुना म्हणावं. आमचे तुकोबाराय रूपक करून तुम्हाला सांगतात. संसार असाच आहे बर का. पण सगळ्याची जगाची जी काही रीत आहे ती सगळ्यांना सारखी आहे. अवघे असे जगाला जे पाहिजे असेल ते सगळा संसार एकच आहे. याच्यातून झाले धिंड सारखे. पण तुकोबाराय तुम्हाला समजून सांगतात, कोण्याही परिस्थितीत तुम्ही राहा, सून राहा, लेक राहा किंवा सासू राहा, किंवा वेळ प्रसंगाच्या तुमच्या जीवावर जरी आलं तरी सुद्धा देवाची सेवा चुकू नका. देवाची सेवा चुकणं म्हणजेच अपराध आहे.
मुख्य विषय हा आहे अभंगाचा, देवाची सेवा करा. त्या ठिकाणी भगवान खेळत होते, भगवान अनेक अनेक काही क्रिया करीत होते. याच्यातून रोज चोरी केल्यामुळे चोरी करीत होते. रोज चोरी केल्यामुळे एका सासूनं काय केलं, एका सासूनं म्हणजे ह्या कृष्णाला पकडायचं असा विचार केला. म्हणून शिंक वरती आणि त्या शिंक्याखाली मोठी परातीत पाणी. का न जाणो कृष्ण आराम काढू लागला ते शिंक, ते पाणी सांडावं, जाग यावी आणि कृष्णाला धरावं. मग पुढचा हरिपाठ काय होईल ते बघू, याच्यातून करावं म्हणत. असं त्या सासूनं तयार केलं, सासून. आणि त्याच्या खाली परात ठेवली, परातीत पाणी भरपूर, त्याच्या खालीच बाज घातली, त्याच्या खालीच बार घातली. आणि बाज घातल्यामुळे त्याचप्रमाणे सोनही झोपी गेले, लेकही झोपी गेले, सगळे आले. भगवंताचे सौंगडे होते, भगवंताचे सौंगडे. ऐसे देवाजीचे गडी, पेंड्या सुदाम्याची जोडी, बलिभद्र त्याचा गडे. माझे आचडे बच्चडे ठकुले ग राधे रुपणे, पांघरू घालते कुंडली. माझे आचडे बच्चडे ठकुले ग राधे रुपणे, पांघरू घालते. देवावर वडज्या, वाकड्या, पेंड्या, सुदाम्या असे गडी होते. त्याला घेऊन भगवान त्याच घरात गेला, त्याच घरात गेला आणि त्याच घरात जाऊन त्यानं पाहिलं, त्याच्यात एक बोबड होत बर का. नवलक्ष सौंगडे, पुष्पाळले वागडे, सुदामा बोधे बोबडे, ते फावडे गोविंदा. सुदामा जरा बोबड होत. आणि बघा तुम्ही, बोबडे माणसं बोधे शहरात नाही, असा नियम असतो. म्हणून ते भगवंताचा लाडका होता सुदामा जो असणारा. त्या सुदाम्यानं काय केलं त्या ठिकाणी, बाक्यांना आता कसं करायचं म्हणजे काळजी करू नका, आपण यमुनेला जा, यमुनेला जा आणि यमुनेला जाऊन आपण कमळाच्या पुरण्या घेऊन या, कमळाच्या पुरण्या घेऊन या. आपण फुगा करीत होतो ना, साबणाचा फुगा वगैरे, पुरण्या घेऊन या. मग आपण 3 जण वाकायचे. या शब्दाचा अर्थ 3 गुणाच्या वरती जायचंय. इकडं भगवंताचं चरित्र भावार्थानं पूर्ण आहे, वाच्यार्थानं पूर्ण आहे, गुह्यार्थानं पूर्ण आहे बर का. आणि त्याच्यामुळे त्याने सांगितलं की आपण 3 गुणाच्या वरती, म्हणून 3 माराच्या ने बर का. ते तुम्ही रायरेश्वरी होतो तिघांच्या मी वरी, तिघांच्या वरीवरच असं म्हणून त्या पूर्ण्यानं सगळं परातीतलं पाणी काढून टाक. परातीतलं पाणी होतं ते सगळं काढलं आणि काढल्याबरोबर परात घेतली खालं काढून.
आणि शेंग काही घेतलं काढून आणि आता खा म्हणले, आता काही भीती नाही काही नाही. मग खाणं झालं. सगळ्या गोपाळने तृप्ती सांगितली. देवा बरं झालं, आनंद झाला, आनंद झाला, पोट भरलं. आता भगवान म्हणले तसं जायचं नाही. पहिल्या सुरुवातीला दोन्ही उरले होते ते सासूच्या तोंडाला पोचलं, सासूच्या तोंडाला पोचलं. नंतर मग सोनाच्या तोंडाला पोचलं, लेकीच्याही तोंडाला पोचलं, तिघाईच्याही तोंडाला पोचलं. आणि तिघांच्या तोंडाला पोचल्यानंतर ते बोबड होतच. ना आता काय झालंय, अरे चल आता जायचंय. पहाटे उठत होते लोक. पहाटे उठल्याबरोबर सासूचं लक्ष पहिलं सोनाकडे. तिनं उठली की नाही, तिनं उठली की नाही म्हणून सोनाकडे पाहिलं तर तिच्या तोंडाला डोळे. सासू म्हणली कोण्या चोराचं आलंय की आमच्या घरी, आमच्या इकडे सोनं पडलं तर आम्ही घेत नाही कोणाचं. इमानदारीचे राजा. कसं सोन्याचं आलंय असं सासू म्हणेपर्यंत देखीनं पाहिलं. आई आई वहिनीला काय म्हणू नको, तुझ्याही तोंडाला आहे, तुझ्याही तोंडाला आहे. मग देखीकडे लक्ष गेलं, म्हणजे तुझ्याही तोंडाला आहे, तिघाच्याही तोंडाला लावलंय. यानं कोणी केलं हे कृष्णानंच केलं, हे करते म्हणजे. आणि असे सगळे जण महाराज भगवंताची लीला करीत होते. एका गवळ्याने सांगितलं तो माझ्या घरी आलास तर तुला मी पकडून ठेवीन, पकडून ठेवीन असं सांगितलं. भगवान तिच्या मागच तिच्या घरी गेलाय. मोठी घरं होती महाराज पूर्वी, मोठी घरं. आणि त्या घरं असल्या कारणाने तिच्या माग गेला. मला पकडतो म्हणलीस की, मला पकडतो म्हणलीस की. मग पाठ टाकला आणि त्याला बसवलं, पाठ टाकला आणि त्याला बसवलं. आणि आपण झटकन इथेच बसून राहा असं सांगितलं कृष्णाला. आणि आपण बाहेर गेले आणि बाहेर जाऊन कडी लावली दरवाज्याची. आणि आपण कृष्णाला पकडलं, अशा थाटामध्ये महाराज तिनं आले. 4 बाया तिच्या दोस्तीने होत्याच की, गंगूबाई रंगूबाई काय होत्या त्या. आणि त्या सगळ्या महाराज त्यांना सांगायला गेले कृष्णाला मी पकडलं म्हणून. पण इतक्यामध्ये योग काय आला, हिनं गेली बाया आणायला आणि ह्याचा मादक आला, लवरा आला. म्हणजे केव्हा आता हे वेळ आहे का बाहेर जायचे, हे कसे कुठे गेले असं कडी लावून. पण त्यानं कडी काढली आणि कडी काढून मध्ये जाऊन आपल्या कामाला गेलाय. तोपर्यंत हे रावसाहेब बाहेर निघाले. नुसते निघाले नाहीत तर त्यांनी काय केलं, आपण कडी लावली आणि मग ती थाटात येऊ लागली. नवऱ्याचं काम झाल्यानंतर दरवाजा बंद, म्हणजे कसं झालंय. आणि तिनं गंगाबाई रंगाबाई घेऊन आली होती. आता दाखिते यानं म्हणला मला दाखिते काय, बरं आता हेच पूजा करावीच लागते हिची. असा विचार केला आणि पूजा केली, करायला पाहिजे म्हणून. पण दरवाजा कसा काढायचा, इतक्यामध्ये महाराज हिनंच आली आणि हिने येऊन हळूच दरवाजा काढल्याबरोबर ह्यानं रागावून उठला, तिचे केस धरले. कृष्ण परमात्माच पुढे झाला. बाबाजी असं होत असते, रागवत जाऊ नये, अशा काही लीला भगवान करीत होता, देवाचे लीला. आणि देवाचं घराणा सांगायला आले होते पुष्कळ ज्यासाठी. पुष्कळ लोक आले होते. ते आमच्या साधू संतांनी 5च सांगितल्या त्याच्यातून माझ्यातून.
आल्या 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 पाच गवळणी, 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 पाचरंगाचा शृंगार करोनी, पाचरंगाचा शृंगार करोनी, आल्या 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 पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी, हे सुद्धा रूपकच आहे, हे सुद्धा रूपकच आहे. पाच गवळणी आल्या पाच विषयाच्या, प्रत्येकीचा रंग सांगितलाय. पहिली गवळण रंग सफेद, जसे काही चंदाचे चोत गगनी रांधणे जखळकीत, ऐका तिची मात मंथन करीत होती दारात, धरणे कृष्णाचा होत आयशा गवळणी आल्या. दुसरी गवळण भाळी भोळी, रंग हळदी होणे पिवळी, पिळा पितांबर नेसून आली, अंगी बिट्टेदार चोली, एक धान तरू मर कवळी, जशी चाफ्याची कळी, आयशा दाटोनी थटोनी आल्या. अशा पाच गवळणी आणि गारानं सांगित होत्या. हे सगळं जे चरित्र आहे हे भगवंताचं प्रेमाचं चरित्र आहे. प्रेमाचं रोज काहीतरी भगवंताने काहीतरी करावं, खोड्या कराव्या. एके दिवशी भगवान आले एका गवळणीच्या घरात आले. ते घर रिकामा दिसलं. घर रिकामा दिसलं आणि घर रिकामा दिसल्यामुळे गोपाळांना सांगितलं, खा आता काही घर नाही, खा म्हणल्या बरोबर गोपाळ खाऊ झाले, बिचारे खाऊ झाले. पण इतक्यात तिनं आधी यमुनेच्या पाण्याला गेली होती, गागर घेऊन आली. तिनं म्हणली, यानं माझं घर धर्मशाळाच केली, आता मात्र एखादा सोडायचं नाही, सगळ्यांचंच पूजा करायची, असा तिनं विचार केला. आणि दरवाजाला उभे राहिले आणि दरवाजाला उभे राहून असे काठी घेतली, एक काठी म्हणजे एखादा जाऊ द्यायचं नाही आता पूजा केल्याशिवाय, असे दरवाजात उभे राहिले. ते दरवाजात उभे राहिले, हे बोबड होतच, कितना काठी. भगवंताने काय केलं, एवढा लोण्याचा गोळा घेतला आणि त्याच्या तोंडात कपडा, उगं भियाले हो ना काय. त्या म्हणले गोड लागाले पण काठी दिसाले. मागून विचारलं, सगळ्यांचं खाणं झालं का? खाणं झालं म्हणल्या बरोबर भगवंताने काय केलं, एक दुधाचं मडकं उचललं, गट पिऊ लागलं आणि शेवटचा गुटखा मात्र तोंडातच ठेवला आणि त्या गवळणीकडे निघाला. दरवाजात आहे तिच्या, आणि जाता जाता काय करायलाय, मला एकट्याला सोड, बाकीच्याला मार, मला एकट्याला सोड आणि बाकीच्याला मार, असं सांगित जवळ गेला. तिने विचार केला, याला सोडावं आणि बाकीच्यांचा सोमार बघावं, म्हणून ह्यानं तिचा अंदाजा पाहत जवळ गेल्यावर ह्यानं खांद्यावर हात ठेवून तिला दरवाजापासून जरा असं केलं. तिला वाटलं हा भियान आहे म्हणून डोळे वाटारले. डोळे वाटारले म्हणले, येशील परत. असे डोळे वाटारलेले पाहिल्या, तोंडाचे दुधाचे गुळणे होते, नीट तिच्या डोळ्यावर सोडले.
मुखीचे ते पाय टाकी तिच्या डोळा, मुखीचे ते पाय टाकी तिच्या डोळा, नामा म्हणे पळा एथोनिया, नामा म्हणे पळा एथोनिया, मुखीचे ते पाय टाके तिच्या डोळा, मुखीचे ते पाय टाके तिच्या डोळा, तोंडातली जे दुधाची गुळणी होती तिच्या डोळ्यावर सोडली. दुधानं अपकार होत नाही, कारण देव नुकसान नाही करत कोणाची. दुधानं अपकार होत नाही, उलट दूध चालणं स्वच्छ होते. म्हणून महाराज दुधाची गुळणी सोडली, त्यांना असं करीपर्यंत गोपाळाला राहिलं, पळा आता, पळा आता, आहे काही करू नका, पळा सगळेजण पळा दे. त्यानं डोळे उडून पाहिले तर सगळेच गेलेत. एवढ्यानं काय झाले म्हणले, हा एवढ्यानं काय झाले, मला इथं फुटके माडके दिसायलेत की यशोदेला जाऊन सांगते म्हणले. पण टोपल्यामध्ये सगळे मडके भरले, फटलेले, डोक्यावर घेतले. आणि रागात बाई कशी चालते चालून दाखव का, रागात चाललेली आहे, रागात चालले. तिचंही पोरग होत त्याच्यातच. म्हणजे काना तुझी आईकडे चालली की, म्हणजे मी मोकळी सोय करूया. हा भगवंताने टोपल्यावरून सहज हात फिरवला, फुटलेले मडके जुटले, फुटलेले मडके जुटले. नुसते जुटले नाहीत, त्याच्यामध्ये महाराज दही दूध आलं. आणि दही दूध होऊन वरती बाजाराला जाण्याकरता जे दोऱ्या बांधतात त्या दोऱ्या बांधून तयार, आणि एवढं डोक्यावर तयार झाले. आणि हिनं रागानं आले, रागानं आले. जेव्हा यशोदे जवळ आले, यशोदेला ओळखलं, दुर्गे दुर्गड भारी तुझं संसार. हा अरे जरा बिघडूनच आलेली बाई आहे. म्हणून यशोदा विचारू लागले, काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं तुला माहिती आहे, सगळं माहिती झालं. हा सगळं माहिती आहे तुला, सगळं माहिती आहे म्हणल्या बरोबर. यशोदा म्हणली, माझं एकुलते एक बाळ आहे, एकुलते एक बाळ आहे. तुम्ही काय करा बर का, किती नुकसान झाले त्याच्या 10 पटीनं भरून देत. फक्त काय झाले ते मला दाखवा. दाखवा म्हणल्या बरोबर तिनं टोपलं, असं पुढे दिलं. ते सगळं व्यवस्थित आहे म्हणल्या बरोबर. यशोदा म्हणली, का बाजारचा रस्ता चुकला का तुझा, हा याच्यातून. आणि तुम्ही सगळे खोड्या काढता. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा ग, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा. आळ घेता या गोपाळा ग, आळ घेता या गोपाळा. तुम्ही खाईच्या ओढाला बाळ सगुणा गुणाचं तान बाळ दिसतंय गोजिरवान. काय सांगता
भगवान थोडा मोठे झाले, जरा गोकुळात फिरू लागले. महाराज म्हणा, पाहिला पाहिला नंदाचा नंद. पाहिला पाहिला नंदाचा नंद, भगवंताचे प्रेम करणारे सगळे गोपाळ गौरांनी अशा एकजुटून भगवंताचे प्रेम करीत होते. असा वनात याच्यातून आणि असं भगवंताशी प्रेम करण्याकरता त्या गवळणी होत्या. त्यांचा अधिकार तुकोबाराय सांगतात. जरी त्या सुना होत्या, जरी त्या लेकी होत्या, जरी त्या एक प्रकारच्या स्वतंत्र म्हणजे सासवा होत्या, तरी त्या ब्रह्मज्ञानी होत्या. त्या जाण वेदगर्वीच्या श्रुतिरूपेनो हे माझी प्राप्ती. पदभक्त होणे गोकुळी येते, मग सुख प्राप्ती भोगावया. देवाचं सुख भोगण्याकरता ज्ञान तर झालंय, पण ज्ञानानंतर ब्रह्मानंद भोगायला भक्ती करावी लागते. ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात त्याला, अशी त्याने सांगितली. आणि त्याने उपदेश करताना हाच उपदेश केला की जीवावर आलं. वेळ प्रसंग कसाही असो, वेळ असो प्रसंग असो, पण सगळ्यांनी मिळून काय करा म्हणजे सेवा करा, भगवंताची सेवा करा. कसंही करा पण भगवंताची सेवा करा. तुका म्हणे आले जीवावरी तरी. भगवान थोडे मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर थोडं वनात जाऊ लागले. पुष्कळ कथा आहेत महाराज. या कार्याचं कीर्तन आम्ही 6-7 तास करीत होतो पूर्वी. कार्याचं कीर्तन तुम्हाला नवल वाटलं. आता तुमच्या चालीत म्हणा, कारण माझी चाल तुम्हाला जमत नाहीये, म्हणून तुमच्या चालीत म्हणा. गाई गोपाळ सवंगडे वना. असं काय गाई गोपाळ सवंगडे वना, 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 गाई गोपाळ सवंगडे वना.
घेऊन जा खेळे वंदाचा घेऊन जाय खेळे नंदाचा काना गाई गोपाळ सौंगडे वना गाई गोपाळ सौंगडे वना गाई गोपाळ सौंगडे वना गाई गोपाळ सौंगडे वना दांडू चेंडू गोऱ्या ना पारी दांडू चेंडू गोऱ्या ना पारी खेळ मांडिये ना यमुनेच्या खेळ मांडिये ना यमुनेच्या गाई गोपाळ सौंगडे वना गाई गोपाळ सौंगडे वना गाई गोपाळ सौंगडे वना गाई गोपाळ महाराज गाई गोपाळ घेऊन भगवान वनात जाऊ लागले. वनात अनेक राक्षसांचा वध केला. राक्षस पाहिजेत का हो तुम्ही? तुम्ही जुन्यात तुम्ही पाहिजेत? अरे राक्षस आपणच आहोत. आपल्या जवळ तम गुण आला की आपण राक्षस झालो, आहे की नाही? आपण 3 गुणात असतो की नाही? 3 गुणात कधी कधी राक्षस झालो. बघा तुम्ही त्याचा चेहरा फोटो काढून घ्या, त्याचा फोटो काढून घ्या. राक्षस बाहेर नसतात, राक्षस आपल्या इथे दृष्ट येतात. आणि भगवंताचा खेळ 3 गुणातला नाही. एके गाई खेळताना परसी दाई, दुसऱ्यांना ठकलेत बाहेरी, तिगुणाची थोरी थोर कष्टी होती, दर्या चौगाचे गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येते पाणी आम्ही लोणे जगते, येते पाणी आम्ही लोणे जगते. पुन्हा खेळती वळवंती, चेंडू चौगुना खेळती वळवंती, चला 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 मनात दे पाव देते वो गाई गोपाळ
आईच्या गवळणी त्या कामातून मारे चित्त विवळते देखावया मिस पाणी ते करीत ती घरी बारा 16 12 16 मिळवणे परस्परी हो गाई साधू संतांनी फार रूपकही केलं, ज्ञानही सांगितलं. गुणातीत अवस्था असं तुम्ही शिकलेले आहात म्हणून 14वा अध्याय वाचा. मानापमान देव मित्रारी पक्षे सर्वारंभ परित्यागी गुणातीत उच्यते. गुणाच्या पासून येऊन ह्याला 4था गुण म्हणतात. भगवंत आणि गोपाळ खेळत होते आणि त्याच्या करता गवळणी जातो. म्हणून कोणी सुना कोणी देखी हे सगळे जण त्यांच्या करता जात होते आणि अनेक तऱ्हेनं त्या खेळ खेळत्या. त्याच्यात काय गवळणीने अनेक गारानं सांगितलं, अनेक काही खेळही खेळले. खेळ खेळता लगोरी खेळ खेळता लगोरी खेळ खेळता लगोरी खेळ खेळता लगोरी कानूबातून लवकुरी कानूबातून लवकुरी खेळ खेळता लगोरी खेळली, हमामा खेळला, उमरी खेळली, सगळं खेळलं. आणि मग गोपाळाने सांगितलं, देवा आम्हाला भूक लागली. आपल्याला बीजाकडे वळायचं एवढं. आम्हाला भूक लागली म्हणल्यानंतर देवानं सांगितलं शेजारी आहे ना, फुकट नाही मिळायचं इथं. चांगले कमावते असून सुद्धा आनंदीच्या वाट्यानं फुकट खात फिरतात. फुकट नाही मिळायचं, शेजारी आहे ना. शेजारी पाहिजे का तुमची? तुमच्या शेजारी सगळ्या पापाच्या पुण्याच्या, त्याला देव मिळत नाही. पाप नाही पुण्य नाही, मग कोणती शेजारी पाहिजे? भाव भक्तीची प्रीती जे होईल, भाव भक्तीची. आता एकची करीन शेवटी, भाव भक्ती याच्या ओघरी नकाटे. येण्याची होईल क्षुदेची संतोषी, निळा म्हणे आयचे कडवाल पोटी हो. येण्याची एकची शेवटी, आता येण्याची एकची शेवटी. भगवंताने सगळ्या गोपाळांना काला दिला. त्या काला जो आहे हा भगवत भक्ताला मिळत असतो, बाकी कोणाला मिळत नाही. ब्रह्मदेवाला नाही, इंद्राधिकाला नाही, कोणालाही नाही. फक्त भगवत भक्त असेल तर त्याला काला आहे. त्या काद्याचं ध्यान साधू संत सांगतात. विभ्रद्वेनो जठर पटयो
शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणे मसृण कवलं तत्पदान्यङ्मुदिषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसरदो हासयन्नर्वविश्वै स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भोगबाल के दे पुंडले. आपण भगवंताची काहीतरी लीला सांगितली एवढीच आहे, अशातला भाग नाही महाराज. कार्याचं चरित्र वगैरे न सरणारच चरित्र आहे. पण आता आपल्याला इकडं वळायचं आहे. आपल्याला मुख्य जगद्गुरु तुकोबर आहे. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. माझा सद्गुरुनाथ असे तुकोबर आहे. आज त्यांचा उत्सव म्हणून सांगितला जातो. वारकरी मोठ्या प्रेमानं त्यांचे उत्सव करतात. जावळी नावाचे गाव आहे. तुमच्या जवळ आहे की कुठे आहे की पण जावळी, तिथे मोरे घराणं आहेत. जावळीच्या ठिकाणी मोरे घराणं, आणि त्या मोरे घराण्याच्या ठिकाणी जावळीच्या प्रांतात परतापार वगैरे होते त्यावेळेला. मग ते मोरे घराण्यातले विश्वंभर बुवा नावाचे आणि योगायोगानं इंद्रायणीच्या काठी देहूवर आले. भगवत भक्ती, अफाट भगवत भक्ती म्हणून पंढरयाचं प्रेम मावना गेलं म्हणून महिन्याची वारी नाही, 15 दिवसाची पायी वारी झाली. 15 दिवसाची पायी वारी धरली. आता 15 दिवसाची पायी वारी धरल्यावर भगवंताला दया आली आणि त्यांनी त्याच्या स्वप्नात सांगितलं की बाबा इतके बेजार होऊ नकोस, आंब्याच्या घाली मी आहे आणि काढतो. विश्वंभर बुवा सगळ्या लोकांना घेऊन गेले. आंब्याच्या खाली खणलं तर साक्षात पांडुरंगाची स्थापना व्हायची. आणि तेच पांडुरंग आणून देव मध्ये स्थापना केली. म्हणून पहिला अभंग आहे, धन्य देव गाव पुण्यभूमी ठाव, देव गाव पुण्यभूमी ठाव, त्याचे नांदे देव पांडुरंग. विश्वंभर बुवाच्या जवळ भगवान बोलत होते. विश्वंभर बुवाला त्याने सांगितलं की बाबा सरकारी नोकरी करायची नाही, तुमचं संबंध कुळ पोसायची जबाबदारी माझी, आणि भक्तीला कमी करायचं नाही. भक्तीला विश्वंभर बुवाच्या पत्नीचं नाव अमाई नावाचं होतं. अमाई. विश्वंभर बुवाची आपली सेवा परिपूर्ण झाली. अमाईला मुकुंद आणि हरी नावाचे 2 मुलं झाले. पण मुकुंद आणि हरी दोघंही म्हणले पराक्रम करायचा, आता हे वेळ आहे आमच्या पराक्रमाचे, ना असं कसं. म्हणून त्यांनी चाकणच्या जवळ जे सुभा होता तिथे नोकरी धरली. भगवंताने सांगितलं अमाईला, बघ तुझे पोरं ऐकत नाहीत, शेवटी माझ्यावर बोध लावतात तुम्ही लोक, माझ्यावर बोध लावता तुम्ही लोक. असं ऐकलं. ते ऐकल्यानंतर अमाई म्हणजे काय करावं बाबा, ते ऐकत नाहीत, काय नाही. बाई असंच म्हणतात बर का, अवगुण लपवण्याकरता. ऐकतच नाही. शेवटी युद्धामध्ये मुकुंद आणि हरी दोघेही मारले गेले. त्याच्या हरीची पत्नी गरोदर होती आणि तिच्यामध्ये पदाजी नावाचे आले.
तिच्या पोटी शंकर आले, शंकरानंतर बोधोबा नावाचे आले आणि बोधोबाच्या पोटी 3 मुलं झाली. वडील मुलाचं नाव याच्यातून आणि एक अधिकारी होते ते योगीराज होते वडील मुलात. मध्यम मुलाचं नाव तुकोबाराय, आपण ज्याचं चरित्र पाहणार होते. आणि धाकट्या मुलाचं नाव आहे कान्होबाराय. असे घ्या. वडील मुलाचं नाव सावजी ठेवलं, मध्यम मुलाचं नाव तुकोबाराय ठेवलं. असे ते घई. आणि हे सगळे लोक महाराज पंढरीचे भक्त जेव्हाच्या ठिकाणी 21 वर्ष जवळजवळ तुकोबारायची म्हणजे भरभराटीची झाली. कारण त्यांच्या घरी महाजनके होते, महाजनके होते, देणं घेणं होतं. पण तुम्हाला जर देवाकडे न्यायचं झालं तर देव आधी संपत्ती काढून घेत आणि तुम्हाला दुःख होते. देवाची अवकृपा झाली म्हणतात तुम्ही. हे देवाची अवकृपा नाही, ती खरी असते. मोठा दुष्काळ पडला महाराज, मोठा दुष्काळ पडला. आणि त्या दुष्काळामध्ये जे होतं तेवढं. आणि तुकोबाराय दयाळू असल्यामुळे आपल्या बायकोचे दागिने विकून आणि घरात काय होतं ते विकून चाकणचा एरिया सगळा जगवला. आता तुमचे गुरु काय काय करतात ते बघा तुम्ही. सगळं घर भरतात का दान करतात ते तुमचं तुम्ही विचार करा. आमच्या तुकोबारायांनी असं केलं. जवळ काहीच राहिलं नाही, जवळ चाकणचा एरिया. काही सावकार लोकांनी येऊन तुकोबारायचं दिवाळं निघालं. तुका महाजनचं दिवाळं निघाले म्हणून पालथं माप घातलं त्यांच्या ठिकाणी. तेव्हा लावला तुकोबाराय. आणि दुष्काळ पडला. त्याच्यामध्ये एक पत्नी त्यांची होती, जरा दमाई होता. मला थोडा भात मिळेल का हो, मला थोडा भात मिळेल का. स्त्री एक अन्न करता मेली. स्त्री एक अन्न. दुष्काळ पडला, जवळ काही नाही, जवळ नाही. बायको अशी गेली, आई वडील गेले, एक मुलगा गेला, संतू नावाचा मुलगा गेला. आणि इतके सगळे आघात झाल्यावरही तुकोबारायच्या मुखाला काय आहे माहितीये का. बरे झाले देवा निघाले देवा, बरी या दुष्काळे पिढाके. देवाला तुकोबाराय सांगतात, छान केलास बापू. असं छान केलास, वाईट केलास असं म्हणले नाही. तुकोबारायची असेल. तुकोबारायची पत्नी होती दुसरी, गुळवे सरदाराची मुलगी होती महाराज. तिचं नाव जिजा होत. आणि आमचे तुकोबाराय तिला प्रेमानं आवदे म्हणत होते, आवदे म्हणत होते, आवदे. आणि आवदे केवढी पतिव्रता महाराज. काहीच घरात नाही, काही घरात नाही तर मजुरी करायची. मजुरी करून काहीतरी आलेलं ते दळायचं, पोरांना खाऊ घालायचं. आणि तुकोबारायांना भजन कराय करता भंडाऱ्या डोंगरावर जावं. आणि माणसं घर सोडित नाहीत बरं का, तिथंच बसतात. आणि आपल्या जमणार तेवढं नोकर करतात. आणि आपलं जमाल तेवढं. तुकोबाराय जाऊ भंडाऱ्या डोंगरावर जाऊ आणि तिथे जाऊन भगवंताचं भजन करावं, दुसरं काय नाही. भजन. कारण त्यांचे अभंग सगळे पहा. राज्यो सर्पाकार भासय दे डगंबर, म्हणून आठवितो पाय घेतो आदाय बदाय. तुकोबाराय
आणि आमची आई आई जगताची आई महाराज ती जिजामाय मजुरी करून दळून जे असल ते भाकरी पोरांना खाऊन आपण स्वतः निघावे. 3 डोंगर आहेत तिथे. एक भंडाऱ्या डोंगर आहे, एक भराड्या डोंगर आहे आणि एक भामनाथ म्हणून डोंगर आहे. भामनाथ डोंगराची लांबी 7 मैल आहे. भंडाऱ्या डोंगर 3 मैल आहे आणि भराड्या डोंगर 4 मैल आहे. आणि तुकोबाराय सांगून जात नव्हते मी भजनाडाचा जय म्हणून. मग तुकोबाराय कोण्या डोंगरावर गेले असा विचार जर करायचा झाला तर जिथून देऊचा रस्ता फुटतो तिथे कान लावा माझ्या आवडीनं. तर ज्या जमिनीकडून विठ्ठल विठ्ठल ऐकू आलं त्या रस्त्याला जावं आणि त्या रस्त्याला जावं आणि त्या रस्त्याला जाऊन महाराज तुकोबारायला 2 घास भरवायचे द्यायचे आणि मग यायचं. एके दिवशी असेच जात असताना करवंदीचा काटा कैकी पायात मोडला आणि ते पाणी सांडलं गेलं. ऊन असतं ते ऊन असल्या कारणानं जरा आई काशात झाली. माझा हा जगताचा मालक परमात्मा आला आणि म्हणला माय काटा मोडला काय की मी काढू का तुझा? बाळा तुला काढता येते का? मी मोठ्याचे काढले. मोठ्याचे काढले. आणि काटा काढायची पद्धत तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आता या चांगल्या परिचयावर राहता म्हणून तुम्हाला काटा माहिती नाही. काटा काढायचे म्हणजे ज्याचा काटा काढायचा आहे त्याचा पाय आपल्या मांडीवर घ्यावा लागतो. भगवंताने आमच्या जिजामाईचा पाय मांडीवर घेतला. मांडीवर घेतला आणि मांडीवर घेऊन हळूच काटा काढला. ते काटा काढला. किती हुशार आहेस रे म्हणले, किती हुशार आहेस, किती मला कळू सुद्धा दिला नाहीस, काटा काढलास. काय तुझं नाव आहे बापू? त्यानं म्हणलं जरा लांब जाऊ दे मग सांग. जरा लांब जाऊ दे मग सांग. लांब जाऊन सांग मी येतोय. अरे खोट, तुझ्यामुळे तर सगळा सत्यानाश व्हायला आहे. त्याने म्हणले माझ्याकडे काय दोष नाही. दोघेही घेऊन भंडाऱ्या डोंगरावर गेले आणि त्या दिवशी तुकोबाराय, पांडुरंग आणि जिजामाय या तिघांनी भाकर खाल्ली. असं चरित्राचा भाग आहे. केवढी उदारता महाराज. एका शेतकऱ्याने येता येता ऊसाची मोळी दिली. गावात पोचायच्या आधी, गोव्यात पोचायच्या आधी लोकांनी ती उपसून घेतली. एकच ऊस घरात आला पण तक्रार केलेली नाही. असे तुकोबाराय करता महाराज नामदेवराय स्वप्नात आले आणि नामदेवरायानं सांगितलं आता तुम्ही रिकामं बसू नका, अभंग करा. माझी 100 कोटी अभंगाचा संकल्प आहे. तो 4 कोटी राहिलेले आहेत बर का. ते 4 कोटी अभंग तुम्ही करावे. मग तुकोबारायांनी अभंगाला सुरुवात केली आणि ते अभंग बाया सुद्धा जात्यावर म्हणू लागले. सगळ्यांनाच आवड झाली. त्यामुळे आमची बामणाची जात, दुसरे एक त्या ठिकाणी एक होता मोरया गोसाई, असे लोक जे असणार शादू माधू म्हणून होते. शादू माधू ही या लोकांना संताप झाला. काय आहे बर का, आता सध्या मी महाराज आहे की नाही,
दुसरा महाराज आला ते उगे चोर ह्या महाराजाचा वाचते, त्याच्या कपाळानं त्यानं नेते, त्याच्या कपाळानं त्याने. पण काद्वैत असते की काय नाही की शादूमाधवनी महाराज रामेश्वर भट्टाला बोलवून आणलं. ते वाघोलीचे होते, 6 शास्त्राचे अधिकारी होते. म्हणजे ह्या मराठी मनुष्य आहे आणि अभंग करतोय हे करण्याकरता. रामेश्वर भट त्यावेळेला महाराज सत्ता होती. रामेश्वर भटांनी तुकाराम महाराजाला बोलून घेतलं आजपासून अभंग बंद करायचे. त्यामुळे झालेले इंद्रायणीत बुडवायचे असं सांगितलं. मग ते स्वतः तऱ्हेनं इंद्रायणीत बुडवायला गेलं. मग म्हटलं वाईट वाटलं, आणि वाईट वाटलं म्हणून 13 दिवस महाराज उपाशी तपाशी आणि भगवंताच्या ठिकाणी आले आणि भगवंतांनी अशी केली. महाराज एखाद्या 10 तराव्या तसे सगळे अभंग दे आणि सुंदर अभंग महाराज तुकोबरायाच्या जवळ सगळ्यांनी आणले. तुकोबरायाच्या अभंगाच्या बद्दल. इकडे रामेश्वर भट हा जाऊ लागले वाटेमध्ये. त्या ठिकाणी अनघडशा नावाचे एक टक्क्या होता. टक्क्या म्हणजे त्याची मशीद होती. तो सिद्ध होता. रामेश्वर भट्टाने पटकन उडी मारली त्याच्या विहिरीमध्ये आणि त्याला मोठा वाईट वाटला. ऐसे तीर्थराव इंगळ्या चावल्या इतकं त्याला त्रास होत होता त्या रामेश्वर भट्टाला. म्हणून ज्ञानोबारायाजवळ गेले आणि ज्ञानोबारायाजवळ धरलं. माझा 10 कमी होता. ज्ञानोबारायाने सांगितलं तुका सर्व श्रेष्ठ पूजा माथोर. तुका सर्व श्रेष्ठ पूजा माथोर. का जो अवतार नामया. तुकोबाराय सर्वात श्रेष्ठ आहेत. आम्हाला तो आवडीचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतायत. गाच्यामध्ये पहा अभंग. आणि त्याची तुझं काही घडलेसे निंदा म्हणून हे बाद झाले तुझं. तू जा तुकोबारायाजवळ, तुकोबाराय तुला क्षमा करतील. मग ब्राह्मण निघाला. तुकोबारायाला दया आली आणि त्याने एक अभंग दिला देऊन एका शिष्याच्या येते चित्त शुद्ध होती. व्याघ्रहीन खाती सर्पटया अशा तऱ्हेचं महाराज एक अभंग देऊन दिला. रामेश्वर भटाचं समाधान झालं, शांत झालं शरीर. आणि रामेश्वर भटानं तुकोबरायाच्या पायावर मस्तक ठेवलं. आजपासून तुकोबरायासवळ हे वेद नाही, शास्त्र नाही, काय नाही, फक्त यातच आहे. म्हणे रामेश्वर त्याच्या समागमे. रामेश्वर त्याच्या समागमे झाले आराम देह. शांत तऱ्हेनं महाराज रामेश्वर भटाची स्तुती काय आहे म्हणजे जगदांत गिळी मोहरात्री पहिले उदय चळी. पहा तुका म्हणजे तुकोबाराय म्हणजे सूर्य आहेत अशी रामेश्वर भटाची स्तुती आहे. आपण म्हणतो ती आरती रामेश्वर भटाने केलेली आहे. रामेश्वर भटाने त्यांची कीर्ती ऐकून शिवाजी महाराजांनी खूप नजराना पाठवला. तुकोबाराय म्हणले बापू आम्ही वारकरी आहोत, आम्हाला सुखी करायचं आहे का? तुला सुखी करायचं असेल तर स्वतःला हरदास म्हणून घे. एकादशी कर, पंढरीची वारी कर, गळ्यात तुळशीची माळ घाल
आणि विठ्ठल विठ्ठल बन आम्ही तेने सुखी रे आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल शिवाजी महाराजांनी पायावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं मी तुमच्या पायापाशी राहतो. राज्य बुडाल जास्त्यानं काम करावं. तुला देवानं धाडले कशासाठी धाडले? स्वराज्य रक्षण करण्याकरता जा त्याच्यातून असं सांगितलं. शिवाजी महाराज त्यांच्या आज्ञेत राहू लागले शिवाजी महाराजांनी. आणि असे तुकोबराय खूप खूप त्याच्यात त्यांना 14 टाळकरी आहे. 14 टाळकरी झाले आणि अखंड भजन अखंड नामस्मरण करीत 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 महाराज याचा जायची वेळ आली. त्यावेळेला त्या तुकोबरायाने म्हणले बाबा आमच्या बरोबर कोणी येतंय काय? आमच्या बायकोला विचारलं, जिजाबाईला विचारलं. म्हणले वैकुंठाला माझ्या बरोबर येतोस काय? म्हणले माझी म्हैस यायला झाली. म्हैस यायला झाली कशाची आले? माझ्या माहेरची मंगळाई आहे. करता मग सगळ्यांनी होय गुदाद आहे का? गुदाद वाटा गुदाद खुदा वाटा. हा तुकोबरायाला नेण्याकरता साक्षात परमात्मा आल्या. काय तुकोबरायाचं भाग्य! पाहुणे ऋषिकेशी पाहुणे घरासे आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी. भगवान स्वतः तुकोबरायाच्या घरी आले आणि काय दिलं महाराज? काय करू उपचार? कोप मोडके जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या मोडक्याच्या बाजा वरी वाकडाच्या शेज मुखशुद्धी येतो शिदळ तुका म्हणे मी दुर्बळ. भगवंत स्वतः आले आणि भगवंताने तुकोबरायाला सांगितलं, बाकीच्या जगालाही सांगितलं, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावे. आम्ही जातो तुम्ही कृपा सकाळा सांगावे फार वेळ झाला बापाने फार वेळ झाला बापाने वैकुंठासी रंग बोलत आम्ही जातोय तुमची कृपा राहू दे. पटकन वाटा किती किती गडबड करताल तेवढं माझं आवरलंय. तुम्ही चपळलं तर काय राहायचं नाही. जवळ जवळ लांबा बायाने बाया ना या राजकारणात
अंतकाळी विठू आमासे पावदा, अंतकाळी विठू आमासे पावदा, पुढे सहित झाला गुप्त तुका. आमच्या शास्त्रामध्ये धर्मराज गेले सध्यान बर का, आणि तुकोबाराय स्वतःच्या सामर्थ्यावर भगवंताच्या पदाला गेले, देह घेऊन वैकुंठाला जाणारे दुसरे कोणीच नाहीत. असे जया पूजद्या दरे पांडुरंगे, प्रयाणस्थ केले अन प्रसंगे, तनु मानवी दिव्य लोकासी नेली, न त्यागी ती दिव्य लोकासी नेली. असे तुकोबाराय आपले. त्यांच्याविषयी आपण थोडस कृतज्ञता म्हणून पुढे टाकायची. घरून जागेवर जा, उठू नका कोणी करता. पुंडलिक पंढरीनाथ भगवान असा भगवंत आमच्या इकडे सोनखेड आहे. या सोनखेडला मी 3-3 तास कीर्तन करीत होतो. हे नुसतं बिजतच काहीतरी आपलं तुमच्याला कळावं. मग कालाही केला आणि हेही केला. आपण आता इथेच थांबून याच्यातून कार्याकरता झालं. ज्ञानेश्वर सगळ्यांनी प्रेमानं म्हणा तुकाराम. तुकाराम तुकाराम एक शेवटचे 4 म्हणा म्हणजे झालं का.
हे म्हणायचं बरोबर विठ्ठल जय देव येणे करत हा आरती करायची जाणार वाटा काढा आणि मग जेवायला घाला
योग्य तुळशी माता श्री आनंद. अरे चांगलं म्हणा की श्री अनंत विठ्ठल रखुमाई ठोका
येतो आहे माझ्या जन्मोजन्मी संत संगे सर्व चंद्रभागे स्नान अकल्पाईच्या महागणे ते करते आहे तुका म्हणे आता ज्ञानदेव कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश काला वाको दिया ब्रह्मादिका उत्तम लोकांचा काला वाटो एकमेका वैष्णविका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी काला वाटो एकमेका वैष्णविका वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाळ कृष्ण भगवान की जय. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव